आज आपण टिफिनला देण्यासाठी झटपट तयार होणारी भाजी बनवतोय। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की 1 वाटी मोड आलेली मटकी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे ती घालायची आणि खरपूस अशी भाजून घ्यायची। भाजलेली मटकी एखाद्या बाउलमध्ये काढायची। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या। त्यासोबतच मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटोही मऊसूद होईपर्यंत परतायचा। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। थोडंसं पाणी घालून मसाला तेल सुटेपर्यंत छान असा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा। त्यानंतर भाजून घेतलेली मटकी चवीनुसार मीठ घालायचं। मसाल्यासोबत परतून अर्धी वाटी पाणी घालायचं। झाकण ठेवून एक वाफ काढायची। त्यानंतर 1 ते 1.5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचं। झाकण ठेवून मंद आचेवरती मटकी शिजवून घ्यायची आणि इथे मस्त मटकीची भाजी